जावाजावांच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. अतिशय खुसखुशीत अशी चकली झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की चकली एवढी खुसखुशीत कशी बनते. तर मस्त अशी ट्रिक सांगणार आहे मी. अतिशय हाताने सहज तुटते आहे चकली आणि खायला पण खूप खुसखुशीत आणि चवीलाही खूप छान लागते. तर चला बनवूया आपण चकली. त्यासाठी मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा घेताना आपण कोणत्याही भांड्याने घेताना मोजून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी चकली करायची तेवढी. त्यासाठी साबुदाणा आपण एखाद्या पातेल्याने किंवा कुकरच्या डब्याने मोजून घेऊ शकतो, कारण आपण यामध्ये पाणी हे मोजून टाकणार आहोत. आणि साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि प्रत्येक साबुदाण्याला पाणी हे कमी जास्त लागते याचा तुम्हाला अंदाज असतोच. तर काय करायचं, साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आहे. आता हा साबुदाणा मी दुपारी भिजवत आहे. बघू शकता मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि एक 5 ते 6 तास हा साबुदाणा भिजल्यानंतर आपण ज्या भांड्याने साबुदाणा भिजायला टाकला होता त्याच भांड्याने आपल्याला 1.5 पटापेक्षा जास्त, म्हणजे आता मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता तर 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे. साबुदाण्यात ज्या प्रमाणात पाणी बसतं त्या प्रमाणात आपण टाकू शकतो किंवा 2 वाट्या टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे पाणी आता छान उकळून घ्यायचं आहे, खळखळ उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळते तोपर्यंत काय करायचं, आपल्याला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हे उकळलेलं पाणी लगेच आपल्याला ह्या साबुदाण्यावर टाकायचं आहे. आणि हीच सोपी टीप आहे की आपल्या चकल्या खूप खुसखुशीत होतात आणि छान फुगतात. तर बघू शकता पाणी छान उकळलेलं आहे. ते आता ह्या साबुदाणा आपण जो मोकळा केलेला आहे ना त्यावर छान असं टाकायचं आहे आणि लगेच ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. रात्रभर हा साबुदाणा असाच ठेवायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी काही बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाट्याचं प्रमाण आपल्याला जेवढा साबुदाणा आहे त्याच्यापेक्षा कमीच टाकायचं आहे. आता छान बटाटे मी खिसून घेत आहे, त्यामुळे काय होतं, साच्यामध्ये मध्येच अडकत नाही आणि आपली चकली छान गोल गरगरीत होते. बटाट्याचं प्रमाण जर साबुदाण्यापेक्षा जास्त झालं तर आपली चकली ही कडक होते, हे लक्षात ठेवा. तर मी खिसून घेते बटाटे, थोडे जास्त आहेत, ह्यातलं मी काही ठेवणार पण आहे. आणि मस्त अशा हिरव्यागार मिरच्या मी मिक्सरमध्ये आता वाटून घेणार आहे. मिरची तिखट आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर रात्रभर साबुदाणा भिजलेला आहे, मस्त वाफून निघलेला आहे. बघू शकता तुम्ही, एक प्रकारे अर्धा शिजला जातो साबुदाणा. आपण ज्याप्रमाणे खिरीला करतो तसा छान फुगतो आणि यामुळेच आपण जेव्हा चकल्या बनवतो ना तेव्हा हा साबुदाणा मस्त नायलॉन साबुदाण्यासारखा छान फुलतो. तर हा साबुदाणा आता एका भांड्यात काढून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर जावाजावांच्या किचनला सबस्क्राईब करून तुम्ही सपोर्ट करू शकताच. अशाच साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. आणि यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवलेलं आहे हिरव्या मिरची, तर ते टाकून आवश्यकतेनुसार बटाटा टाकायचं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं मी बटाटा थोडंसं जास्त किसलेलं आहे, मला अजून थोडंसं बटाटा लागणार आहे, ते मी बाजूला ठेवणार आहे, दुसऱ्या गोष्टीसाठी ठेवलेलं आहे. आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान याला थोडासा कलरफुल दिसा म्हणून चिली फ्लेक्स टाकलेला आहे. हे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. आणि छान हाताने ह्याला आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हो, मी यामध्ये थोडाही तेलाचा वापर केलेला नाही, कारण आपण ही चकली वर्षभर ठेवली तरी त्याचा थोडाही वास येणार नाही आहे, कोमट होणार नाही आहे. 1-2 वर्ष राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि शेवटपर्यंत मी थोडंही तेल यामध्ये वापरणार नाही आहे. छान हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याचं प्रमाण आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे म्हणून सांगितले. काय होतं, बटाटा कमी टाकलं तर चकली गोल होत नाही, पण इतकी खुसखुशीत होते ना, जेवढा साबुदाणा जास्त असेल तेवढं छान. फक्त बटाटा हा चकली गोल होण्यासाठीच वापरतो आहे, त्यामुळं बटाट्याचं प्रमाण साबुदाण्यापेक्षा कमी टाका तुम्ही. थोडं जास्त होतं त्यामुळे काढून ठेवलेलं आहे बटाटा. आणि आता हे छान मिक्स करून झाल्यावर तुमच्याकडे जो साचा असेल त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण टाकू शकता. तर मी या साच्यामध्ये टाकत आहे, स्टीलचा आहे. एका वेळी 6 ते 7 चकल्या आरामात होतात. आणि काय होतं, ह्या साच्यामुळे चकल्या खूपच नाजूक होतात आणि वाळल्यावर तर अजूनच नाजूक होतात. पण जेव्हा आपण चकली तळू ना तेव्हा ही चकली 2 ते 3 पट अतिशय फुलते. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आपल्याला हव्या तशा आपण छान गोल गरगरीत चकल्या अशा बनवून घेऊ शकतो. बघू शकता थोडीफार तुटते तर ती आपल्याला हाताने जोडायची आहे.
पण तुटली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण खाताना तर तोडूनच खातो आहे ना. जर चकली गोल नाही झाली समजून जायचं की आपलं जे चकलीचं प्रमाण आहे ते खूप छान झालेलं आहे. कारण साबुदाणा जास्त आणि बटाटे कमी असंच प्रमाण पाहिजे, तरच चकली खुसखुशीत होते. आणि आपण जे गरम पाणी टाकलं ना, त्यामुळे पण आपली चकली अतिशय खुसखुशीत होणार आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहे. आणि थोडंसं मी एक शेवटी जे पीठ होतं ते लाईन अशा केलेल्या आहेत, कारण ते मुलांना खायला छान लागतं, कुरकुऱ्यासारखं ते हातात घेऊन खातात. त्याच्यामुळे मी तसं थोडं केलेलं आहे. आणि ह्या चकल्या आता 2 दिवस छान उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे. तर बघू शकता चकली वाळल्यावर तर किती नाजूक झाली आहे ना. बघा किती नाजूक नाजूक दिसते. पण तळल्यावर आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे, मग तुम्हाला खरंच वाटेल की खरंच किती नाजूक चकली होते आणि फुलून किती मोठी दिसते आहे. तर यासाठी मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. छान तेल तापलं की आपल्याला काय करायचं आहे, तेल तापले का बघण्यासाठी मी एक चकली टाकली आहे. तर छान तेल तापलेलं आहे. बघा कशी फुलती आहे ना चकली, आणि अगदी पांढरी शुभ्र अशी दिसते आहे. एकदम 3-4 पट फुललेली आहे मस्त अशी. बघू शकता आता छान चकली तळलेली आहे. तर अशा पद्धतीने मी आता थोड्या चकल्या तळून घेणार आहे. आणि खरंच खूप छान फुलते. साबुदाणा आपण जो भिजवून त्यामध्ये गरम पाणी टाकले ना, त्यामुळे साबुदाणा मस्त फुलतो. तर तुम्हाला ही चकल्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा. आणि नक्कीच या पद्धतीने चकल्या करून बघा. तुमच्या चकल्या खरंच खूप छान होतील, कारण आपण मेहनत तर करतोच, पण आपली कधी कधी चकली खूप कडक होते, चावत नाही, हाताने तर तुटतच नाही. त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी आहे. फक्त गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे, बाकी तर सर्व तुम्हाला माहीतच आहे. आणि बटाट्याचं प्रमाण फक्त कमी टाकायचं आहे. तर बघू शकता मी जी एक लाईन अशी काढली होती ना पिठाची, तर ती पण किती छान मऊ फुललेली आहे. तर भरपूर चकल्या आता तळून झालेल्या आहेत. तर नक्की या पद्धतीने चकल्या करून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून सांगा. दिसायला पण पांढऱ्या शुभ्र आणि अतिशय खुसखुशीत अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार आहे. आपण भेटणारच आहोत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला बाय.